अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात आलं। नागपुरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ असलेल्या श्रीराम मंदिरात जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केले। नागपुरात ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन। या राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे। सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात। राम मंदिरातील दानचोरी विरोधात आक्रमक। मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात ते पहिले स्पष्ट करा। राम रक्षा म्हणण्याचं नव्हे तर राम रक्षा करण्याचा हा लढा मी आजपासून सुरू करतो आहोत। चोरानो मध्ये येऊ नका। ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर। नागपुरातील रामनगर मधील राम मंदिरात उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठण केले। त्यानंतर राम मंदिरात उद्धव ठाकरेंनी आरती देखील केली। अयोध्येतील राम मंदिर दानचोरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळेच ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजकीय बालेकिल्ला निवडला होता। एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी नागपूरमधून हा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला। अनेक जणांनी जे बलिदान केलं हे यांच्या चोरांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नव्हतं केलेलं। मंदिर वही बनाएंगे, कशाला बनाने के बाद लुटने के लिए। आम्ही आहोत ते मंदिर लुटारूंच्या विरुद्ध आहोत। फडणवीस साहेबांना सांगायची की आमची चेष्टा टिंगल मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात ते पहिले स्पष्ट करा। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि त्यामुळेच ठाकरेंच्या पक्षाने सरसंघचालक मोहन भागवत यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यामुळेच या आंदोलनाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं। उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाच्या निमित्ताने संघावरही निशाणा साधला। भागवत साहेब, ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जात आहेत, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागतायत हे तुम्ही बघितलंय। पेपर फुटतायत, पक्ष तर फोडले जात आहेत, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत। हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? उद्धव ठाकरेंनी एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीकास्त्र डागलं, तसंच भाजपाच्या राजकीय पद्धतीवर सुद्धा बोचरी टीका केली। चोरानो मध्ये येऊ नका आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे। सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात। राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात हे फडणवीसांनी उत्तर द्यावं। भागवत साहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात। कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जर ह्या एवढ्या मस्तवालपणाने बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे। आज हे मी तुमच्या नागपूरमधून तुमच्यावरती आरोप करतोय। उद्धव ठाकरेंच्या या रामरक्षा आंदोलनावरती सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। मंदिर चोरांची बाजू घेणारा राम भक्त असू शकत नाही, म्हणून मला फडणवीसांनी सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका। राम रक्षा येते की नाही? राम रक्षा स्तोत्र येत नसेल पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार। इकडे ठाकरेंनी फडणवीसांच्या नागपुरात जाऊन रामरक्षा म्हटली, तर तिकडे अमरावतीत माजी खासदार नवनीत राणांनी हनुमान चालीसा पठण करत ठाकरेंना प्रतिकात्मक उत्तर दिलं। मविया सरकारच्या काळापासून ठाकरे आणि राणा यांच्यात राजकीय वैर पेटलंय। ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्य ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करणार होते, पण त्यावेळी पोलिसांनी राणा दाम्पत्याची रवानगी तुरुंगात केली। जे राम लल्लाचे दर्शन घ्यायला गेले नाही, आज ते राम रक्षाची कशाला गोष्ट करताय? ते राम रक्षा करत नाहीये, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे। जनाब उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर जे उरले सुरले तेही जाईल, मी आणि आदित्य राहीन तिथपर्यंत वाट पाहिली आहे तुम्ही।
खूब बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए. राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया. जो बाळासाहेब ठाकरेजींचे विचार जिवंत ठेवू शकले नाही ते दुसऱ्यांना बैमान ठरू शकत नाही. राम मंदिर दानचोरीमुळे ठाकरेंना आयताच मुद्दा हाती लागलाय. त्यामुळेच ठाकरेंनी राज्यभर आंदोलन सुरू केलेलं आहे. एक प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी भाजपाला खिंडीर गाठण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात यावरून भाजप आणि ठाकरेंमध्ये राजकारण रंगण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, नागपूर.